नमस्कार. नमस्कार. आपला परिचय. अतुल धनेश पाटकर, राहणार कुरोल, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. आपल्या गोट्यात गायी किती आहेत सगळ्या? आता दुधाच्या मोठ्या गाई 21 आहेत त्या. 21 आहेत का? हां. कारवडी ही काय? कालवडी 11 आहेत त्या. गाभण काय याला झालेल्या आठवलेली आहे काय? आता ह्यामध्ये चालू दूध आहे 16 आहे त्या, बाकी आम्ही सोडलेल्या आहेत त्या. सोडलेल्या आहेत त्या. दुधाचं दूध किती जातं संकलन? दूध सकाळी जाते 95, सकाळी जाते आपलं सकाळी जाते 95, संध्याकाळी जाते 85, 80. दोन टायमध्ये 110 एका 170 80 चालते. गाभणला काय रेस्ट ही किती दिवस असते? तुम्ही आता गाय भरल्यानंतर ती रेस्ट देते ते कोण 2 महिने देतं, कोण 3 महिने देतं. तुमच्या इकडे कसं आहे? आम्ही 7वा महिना लागला की गाई सोडतो. 3 महिने त्या काळात काय गायींना आमून ही कुठली पेंड? D60 एक देतो, चुरा पेंट, गहूभुसा असं तिन्ही म्हणून सकाळ संध्याकाळी थोडं थोडं देतो ॲग्रीमेंट. हां. कारवाडी ही काय सांभाळता काय? हां, कारवाडी सांभाळतोय आम्ही. कारवाडी हां, जर पैदास आम्ही चांगली केली असली हां म्हणजे जातीवंत, तर ती कारवाड आम्ही ठेवतो सांभाळतो. कुठल्या प्रकारची म्हणजे कारवाड भरता म्हणजे गायांना? डेन्मार्क, ABS, ज्युपिटर हे असल्या टाईपमध्ये असते. म्हणजे ज्युपिटर एवढं नाही पिळत, 10-12 चालतंय. हां हां. मग त्या पुढचं थोडं भरतो आम्ही. त्या पुढचं भरता? हां. मग डॉक्टर कोण भरता का घरी काय बैल वगैरे काय? बैल पण आहे आपल्याकडे ABS रॉकेल. हां हां. मग आम्ही डेन्मार्कातून असं बदलून डेन्मार्कातून असं कारवडी गाई बघून हे बघून आम्ही डेन्मार्कातून कांडी टाकतो. हां हां. गाई आल्यानंतर तुम्ही जे गायींना कुठली पेंड जाता म्हणजे खाली काय काय असतं खुराक? आमच्याकडे गाई गेल्यानंतर समृद्धी, हां. पुन्हा मकाचा भरडा, मकाचा भरडा, चुरा पेंड हे आम्ही असं देतो. आता सध्या दुधाला रेट काय चालू आहे काय? आता सध्या दल चालू आहे भाऊ आम्हाला. आता म्हणजे शासनाचं अनुदान 5 रुपये आणि डेअरीकडून 30 रुपये असं म्हणून 35 रुपये चालू आहे म्हणते. ह्या सध्याला आता किती मिळते हे माहीत नाही. 30 रुपये तर झाला आहे भाऊ. ह्याच्या आधी काय 26-27 होता, आता वाढलेलं दिसते. ह्या 10-12 दिवसात सरकारनं निर्णय घेऊन त्यांनी भाव वाढवला दुधाचा. म्हणजे ह्याच्या मागल्या काळात तुम्हाला हे सगळं चोरापेंट हे चालून परवडत होता का गुरांना हे? म्हणजे आपली स्वतःची वैरण असेल, आपण स्वतः राबत असेल तर राहतं म्हणजे परवडतंय. हां, मजुराकडनं जर सगळंच करून घ्यायचं म्हणलं, बाहेरनं वैरण नाही म्हणल्यावर मग काय परवडत नाही. आता वैरण घरची गुरांना काय ऐकत? आता सध्याला घरचीच आहे वैरण. घरचीच आहे. गडी वगैरे काय एवढं गायींना? गडी आहेत, एक गडी आहे वैरण आणून देते, पोच करतोय. बाकीचं आमचे आम्ही भाऊ बघतो. वैरणीत काय काय असते काय? वैरणीत दोन्ही टायमाला बंकर केलेला आहे. 2 बंकर आहेत. मुरघास. मग ते 2 टायमाला आम्ही मुरघास वापरतो. नुसता मुरघास? नाही, म्हणजे गाज गवत, कडवळ आणि मुरघास, किंवा गाज गवत, ऊस आणि मुरघास असं असतं. मुरघास असते का? आणि कडवळ असेल तर कडवळ पण आम्ही असं त्या वातावरणात, आणि वाळली कडवा किंवा मखाना असतं. इकडं काय वैरणीची रेंज चालू आहे काय? इकडं वैरणी रेंज आता सध्याला म्हणलं तर इकडं पाऊस पाणी जरा आता झाले, पण ह्याच्या आधी वैरण पाऊस पाणी कमी असल्यामुळं वैरणी जरा अपदा होत असेल इकडं. आता कडवाळ ह्या वर्षी अडवांड्याचं कडवाळ केलं. हां हां. मग एका शेतकऱ्यांनी ती शेतकरी 24 रुपये गुंठ्यानं विकत होता. 2400 रुपये उठलं. कारण शेतकऱ्याकडं वैरण नसल्यामुळे शेतकऱ्याला ती घेणं भागत होतं. पर्याय नाही. मग बऱ्याच शेतकऱ्यांनी 24 रुपयानं घेऊन कडवाळ गाठले. आता तुमची गाय येल्यानंतर दुधाची लेवल धरून किती दिवस चालते? आमच्या गोट्यातली गाई म्हणजे एक 4 महिन्यापर्यंत सूर धरून चालते. 4 महिन्यापर्यंत. तिथून ज्यावेळेस आपण गाईला भरात केलं त्यावेळेस आम्ही गाईला थोडं कमी आणतो. कमी करतो लगेच. आम्ही ज्यावेळेस आम्हाला गाई भरायची आहे, गाईला गाब घालवायचा आहे, आम्ही 1 महिनाभर गाईचा भुसादार कमी करतो, दूध म्हणजे कमी काढतो. मग त्यामुळे दूध कमी झाल्यामुळं गाई गाब राहायची शक्यता जास्त असते. मग गाई गाब भरायसाठी तुम्ही येल्यानंतर किती दिवसांनी गाई भरता? आम्ही 4थ्या महिन्यात गाई भरायला चालू करतो. 4थ्या महिन्यात 3 महिने पिळतो, 4थ्या महिन्यात रेस्ट देतो, 4थ्या महिन्यात आम्ही गाई गाब घालवायचा प्रयत्न करतो. आता या गुरांना जोडधंदा काय? शेती आहे. किती एकर शेत आहे? आम्हाला 24 एकर शेत आहे. वैरणीला काय गुरांना ठेवलेलं आहे? मग आता 7-8 एकर वैरणीला शेत आहे. गुरांसाठी ठेवले स्पेशल. इथं दुसऱ्या राहणार ठीक आहे. 1 एकर गाज गवत आहे. कडवळाला एक एकर अर्धा एकर कडवळा रान असतं. 1 एकर अर्धा एकर असं 2 फड, अर्धा एकर 2 फड असते. आणि मग बाकीचं सर्व आम्ही मखवान करतो. हे वैरण ही शेतातून आणण्यासाठी काय भेटतं? ट्रॅक्टर स्वतः.
तुम्ही जी कालवाड सांभाळता, कालवाड जन्मल्यानंतर ती गाभण असतो त्याला काय काय प्रोसेस करता? आम्ही जन्मल्यानंतर कारवडीला एक 5 दिवसानंतर आम्ही बोळीगृह चालू करतो. हां मग तिथून 3 महिने झाले की तिला बेस्ट काल्प म्हणून एक 3 किलो बकेट येतं आहे. हां हां ते आम्ही एक 3 महिने चारतो. मग गाई आमची कारवड आहे ती तिला म्हणजे 3 महिन्यापर्यंत आम्ही तिला काही भुसा जास्त देत नाही. हां हां मग तिथून पुढं आम्ही थोडं दूध कमी करतो. 3 महिन्यापर्यंत आम्ही 3 लिटर दूध पाजतो. सकाळी 3 संध्याकाळी 3. हां नंतर आम्ही केन स्टार म्हणून येतं आहे मिल्क कॅनाचं, ते आम्ही तिथून पुढं म्हणजे गाईला चुरा पेंट गहू भुसा असं मिसळून पुन्हा थोडं चारतो. मकाचं पीठ थोडं थोडं मिळून आम्ही चारतो. असं आता ही सुरुवातीला तुम्ही गोठा उभा केला त्या टायमाला तुमच्याकडे काय गायी वगैरे काय? काय आमच्याकडे फक्त एक गाय होती. हां एक गाय आणली. एक गायीपासून आम्ही म्हणजे आम्ही महिन्याला एक गाय घेत गेलो. असं एक गाय आणली, पुन्हा 1500 एक गाय आणली, मग 2 गाय झाल्या. 2 गाय झाल्यावर मग पुन्हा आम्ही 3 गायी केल्या. मग असं हळूहळू महिन्याला 2 महिन्याला एक दोन गायी घेत आम्ही असं 2 वर्षात गोठा चालू करून तुम्ही तरी किती दिवस झाले म्हणजे ह्या क्षेत्रात शिरून? 2.5 वर्ष झाला. 2.5 वर्ष. म्हणजे आता शिरले म्हणजे कारण काय म्हणजे तुम्हाला कसं ह्याच का बरं क्षेत्रात शिरला तुम्ही? म्हणजे हे शेती भरपूर असल्यामुळं बाहेरून शेणखत घेऊन परवडे ना. हां हां शेती टाकायला होय. हां आणि जे आपलं रासायनिक खताचं जे रेट आहेत ही परवडत नाही त्यावेळेस लय महागलं होतं. आता का 1700 रुपयाला 10 दिवस, त्यावेळेस पण 1700 रुपयाला झालं. हां हां मग हे दोन्ही करून आणि मजुराची ही जर काढली, पगार काढली, हां हां तर शेतकऱ्याला काहीच राहत नाही. मग हे आपण जोडधंदा म्हणजे आपल्या शेतीला शेणखत होते, मुतारी होते, नंतर आपल्याला पण ह्यातनं काहीतरी नफा मिळेल म्हणून आपण हे केलं. हां आता एक गोठाची आहे तुमचा म्हणजे किती फुटाचा आहे नेमकं सगळं ऑल? आता रुंदीला गोटा 150 फूट आहे हां हां आणि लांबी 100 फूट. एक पूर्ण गोठा 5 गुंठा भरेल का? 5 ते 6? जास्त जास्त येते. हां मग आता एक 15 गुंठे आसपास गोटा येतं. हे खर्च किती आला आहे गोठ्याला सगळा करायला? आता आम्ही हे पहिल्यांदा हे दावण आणि हे शेड आहे का, हां हे आम्ही पहिल्यांदा मारलं होतं. हां हां ह्याला एक 2.5-3 लाख रुपये गेलतं. 2.5-3 लाख रुपये. हां मजुरी तीन सगळं, मॅट बीट सगळं. हां हां गाई घसरणे म्हणून खाली मॅट पण आहेत गाईच्या. मग तिथून पुढं आम्ही असं हळूहळू जसं गाई वाढेल तसं मग पलीकडे तिथे एक शेड मारला इकडं, हां हां आणि ते एक असं बैलाला 3 सेपरेट जागा करून असं सावलीसाठी बांधले. तुम्ही एवढ्या काय त्याला धार मिशन असली काय? हां कुठल्या कंपनीची काय? सिद्धिविनायकची मशीन आहे, हां हां डबल बकेटची मशीन आहे. डबल बकेटची. किती वेळात उरकते तेवढ्या गायचं दार? 100 लिटर दूध काढायला म्हणलं तर 1 तासामध्ये होऊन जाते. 1 तासामध्ये. तेवढा मोठा गोठा आहे. आता ह्याला डॉक्टर बोलवायचं म्हटलं खर्च सारखा आहे. मग त्यात तुम्ही काय बघता का सगळं डॉक्टर कोंड सगळं टेम्परेचर मेंटेनन्स करायला? हे आता कसं गायींना उन्हामुळे टेम्परेचर वाढतं. शक्यतो आमच्या गोट्यामध्ये टेम्परेचरचा आम्हाला त्रास होतच नाही. हां कारण आम्ही उन्हाळ्यामध्ये ह्या दावणीत पाणी असतंय, ह्या दावणीत पाणी असतंय, हौदामध्ये पाणी असतंय. पाणी आता तिथं एक वासराचं पार्टिशन आहे, एक याल झालेलं गाईचं एक पार्टिशन कप्पा आहे, तिथं 2 कप्पा आहेत वेगवेगळं. हां तर तिथं जागोजाग पाणी असतंय. रोज आम्ही बोर, इथं जागेला बोर आहे, बोरचं आम्ही ताजं स्वच्छ पाणी भरतो. गायींना बोरचं पाणी असतं. हां आता आपल्या गोट्यामध्ये सगळ्यात कॉमन चालणारा आजार कोणता म्हणजे गायींना सारखा त्रास होणारा? कॉमन चालणारा म्हणजे भुशाचं प्रमाण, भुशामध्ये जर चुरापेंट जास्त गेली हां खुराकामध्ये, हां हां तर गाईला दगडीचं प्रमाण होते, म्हणजे मस्टडी होते. म्हणजे मुरघास आणि चुरापेंट, मुरघास तर आपलं कंटिन्यू असतंच. हां त्याच्यामध्ये जर चुरापेंटचं प्रमाण जर वाढवलं हां तर बुरशीमुळं गाईला मस्टडी होते. त्याचा इलाज व्हायला हे काय खर्च हे किती होतो? आता गाईला आम्ही पहिल्यांदा म्हणजे बॅकटोन मारतो, किंवा गाईचं म्हणजे असं काय येतं, गाईला जर म्हणजे पाणी येत नसलं, गाठ तर येत असली दुधात, हां तर आम्ही मेमिटास सकाळी एकदा सोडतो. मग नंतर आम्ही मस्लेप आहे ते आयुर्वेदिक औषध, मस्लेप घरच्या घरीच करता? हां मग त्याला लावून हे करता. मग सूज आटोक्यात आली, कवर झाली, तर आम्ही काय अँटीबायोटिक मारत नाही. हां हां जर नाही सूज कमी झाली तर आम्ही मग झोप टाईम किंवा बॅकटोन मारतो. हां आता एक गोट्याला तुम्ही शेणी किती दिवसानं बाहेर काढता काय? शेणखती सगळं आम्ही असं म्हणजे आता 1-2 म्हणजे पाऊस चालू झाल्यावर 1 महिन्याला काढायला लागतंय. महिन्याला हां पावसात मग कारण 15-3 आठवडे झालं का, मग ते गुरं नाचून हे जास्त होतंय. पाणी साठतं एखाद्या कोपऱ्यात, त्यामुळे ते लेज वलं होते.
आम्ही महिन्याला आम्ही काढतो. आता सगळं जे महिन्याला काढलं तुम्ही काय विकता का सगळं घरीच राहणार? नाही राहणार तर टाकतो. बाहेर काय रेंज चालू आहे शेणखताची काय? बाहेर 3,500 रुपये 4,000 रुपये शेणखत बघून असं 3,500 ते 4,000 चालू आहे. शेणखत बघून. हम्म. तुमचा एवढा मोठा गोठा आहे, मग एका लेवलवर तुमचं भागते ऍडजस्ट होते काय? तसं होतंय. मग कसं आहे, जाग्याला मुरगत असतंय कंटिन्यू. दोन खड्डे आहेत मुरगाचं. एक संपला की एक म्हणजे एक संपायच्या अगोदर एक भरलेलं राहते. भरलेलं राहते काय? वाळली वैरण जागेला स्टॉक असते 12 महिने ती चालू असते. हे घास गवत कसं आहे, शेडला चिटकूनच आहे. हा हा. म्हणजे 100-200 फूट अंतरातच घासगवत पूर्ण आहे. आणि काय असेल ते ऊस किंवा कडवाळ एक गडी आहे ती 1 तासाभरात घेऊन येते जाऊन. हा हा. तरी पण माझ्या मते एखादा गडी पाहिजे होतं तेवढ्या मोठ्या गाडीला. अजून तुम्ही वाढवाय चालू द्या तुमचं. चालूच आहे आमचं. मग तुम्हाला गड्याची एखादी आवश्यकता आहे ना. म्हणजे जर कोण असेल गडी तर नंबर देतो, त्या संपर्क साधा. तुमचा संपर्क नंबर सांगा. 9503 93 19 15. तुम्ही जी आम्हाला माहिती दिली त्यामुळे तुमचं धन्यवाद. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या संवाददृष्टी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.